विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत अपरोक्ष ज्ञानास हेतू म्हणजे कारण. मग अपरोक्ष ज्ञानास हेतू पाहत असताना किंवा ते कारण पाहत असताना त्यामध्ये आपण वेदांताची किती वाक्य पाहिली? कोणाला सांगता येईल का? वेदांताची किती वाक्य आहे अपरोक्ष ज्ञान? दोन आहेत, अवांतर वाक्य आणि महावाक्य. अवांतर वाक्य आणि महावाक्य दोन प्रकारचे आपण महावाक्य अवांतर वाक्य आणि महावाक्य असे दोन प्रकारचे आपण वाक्य पाहिले. आणि हे दोनही वाक्य आपण पाहत असताना त्यामध्ये या दोन वाक्याचं तात्पर्य काय बरं सांगता येईल का कोणाला? अवांतर वाक्याने कोणत्या आवरणाची निवृत्ती होते, महावाक्याने कोणत्या आवरणाची निवृत्ती होते, पाहता येईल का कोणाला? सांगता येईल का? पहा बरं. मी सांगण्याचा प्रयत्न करू का? म्हणजे वेदांताची जी वाक्य आहेत ना, तर ते तुम्ही पहिला दोन सांगितले, तर अवांतर वाक्य आणि महावाक्य. आता अवांतर वाक्यामुळे काय होतं आपल्याला, की त्याच्या केवळ स्वरूपाचं ज्ञान होतं, म्हणजे स्वरूपाचं कथन केलेलं असतं त्याच्यामध्ये, त्याला आपण अवांतर वाक्य म्हणतो. आणि जे महावाक्य आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला जीव आणि ब्रह्म जे आहेत त्या दोघांचं ऐक्य आपल्याला प्रतिपादन केलेलं असतं. म्हणून मग त्यांना आपण महावाक्य असं म्हणतो. म्हणजे डायरेक्ट आपल्याला जे ज्ञान पाहिजे ते त्याच्यामधून मिळालेलं असतं. आणि अवांतर वाक्य म्हणजे काय आहे, तर हे परोक्ष ज्ञान आहे, म्हणजे अस्तित्व रूपाने असणार. आणि महावाक्य म्हणजे हे आहे, तर ते अपरोक्ष ज्ञान आहे, कारण ते प्रत्यक्ष रूपाने होतं आणि हे महावाक्यानेच होत असतं. आणि ह्याचं जे आहे, ह्याचं जे आवरण दोष आहे ना, ह्याच्यामध्ये अभानापादक आवरण निवृत्ती असं तुम्ही सांगितलं, महावाक्याने जी होणारी आहे ती. आणि हे जे अवांतर वाक्य आहे त्याची असत्वपादक आवरण जे आहे तर त्याची निवृत्ती होते, म्हणजे अवांतर वाक्यामुळे. अवांतर वाक्याने असत्वपादक नावाचे जे आवरण आहे, असत्व म्हणजे थोडक्यात असा अर्थ होतो की ब्रह्म वगैरे नाहीच, अशा प्रकारचं काय होतं, आवरण होतं. मग ते आवरण निवृत्त होतं आणि त्या ब्रह्माचं, त्या परमात्म्याचं त्याला अस्तित्व रूपाने काय होत असतं, ज्ञान त्या ठिकाणी होत असतं. म्हणून अवांतर वाक्य जे आहेत ते काय करतात, तर ते अस्तित्व रूपाने जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची निवृत्ती करतं. म्हणजेच ते कोणतं निवृत्ती करतं, असत्वपादक आवरणाची निवृत्ती करत असतं. आणि महावाक्य काय करतं की जे अभाना म्हणजे म्हणजे नाही आणि भान म्हणजे ते असणारं ब्रह्म, त्याचं ज्ञान, आणि त्याचं काय असतं, आपादक आवरण त्याला त्या ठिकाणी असतं. म्हणजे ते ब्रह्म मी आहे अशा प्रकारचे जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची ते निवृत्ती त्या ठिकाणी करत असतं. म्हणून आता या ठिकाणी काय विचारात घेतलं,
की स्वत्र संबंधी महावाक्याचं अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. बर, श्री गुरुने उच्चारण केलेल्या महावाक्याचा स्वत्राशी जर संबंध झाला नाही तर ते ब्रह्म मी आहे असं त्याला ज्ञान होईल का? पहा बरं, स्वत्र संबंधी महावाक्याचा श्री गुरुनी उच्चारण केलेला जर त्या कानाशी संबंध आला नाही, महावाक्याचा श्री गुरुनी उच्चारण केलेल्या स्वत्राशी जर संबंध आला नाही तर त्याला अपरोक्ष ज्ञान होईल का? नाही होणार. नाही होणार. नाही. का नाही होणार? बघा बरं, का होणार नाही बरं? त्याचा संबंधच होत नाही ना. म्हणून त्याला काय म्हटलं? प्रथम संबंधरूप. बरोबर आहे की नाही? प्रथम असा माईक घेतला आणि माईकमध्ये तुम्ही बोलले नाही तर ते कर्ण असतात त्याचे. हे नाही कर्ण, ती कर्ण असतात. त्याला कर्ण म्हणतात ना. त्याच्यामध्ये आवाज येईल का? नाही. मग जसं नाथ महाराज म्हणतात की नाही, कानी जे पेरिले डोळा ते उगविले. म्हणजे कानामध्ये पेरावंच लागतं. तर जमिनीत पेरलं नाही तर उगवेल का? उगवणार नाही. मग ह्या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं की स्वत्र संबंधी महावाक्य आणि ते अपरोक्ष ज्ञानाला हेतू आहे. आणि अवांतर वाक्य काय आहे? अवांतर वाक्य फक्त आणि फक्त काय करतं? त्या ठिकाणी त्या परमात्म्याचं फक्त अस्तित्व रूपाने काय करतं? ज्ञान करून देतं. जर आता त्या परमात्म्याचं अस्तित्व रूपाने ज्ञान करू दिलं नाही तर ते ब्रह्म मी आहे असं त्याला ज्ञान होईल का? नाही. आधी वस्तूचं ज्ञान तर व्हावं लागेल ना. वस्तू काय आहे, कशी आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे जर कथन झालं नाही, त्याचा जर निर्देश केलाच नाही तर ते ब्रह्म मी आहे असं ज्ञान होणार नाही. म्हणून या ठिकाणी अवांतर जर वाक्य म्हटली तर ते अवांतर वाक्य पण ज्ञानाला हेतू आहेच का नाही? अपरोक्ष ज्ञानाला हेतू आहे का नाही? कारण ज्याचं अपरोक्षत्वाने ज्ञान करून घ्यायचंय त्याचं जर स्वरूप कळालं नाही तर त्याला अपरोक्षत्वाने ज्ञान होईल का? तरीही त्याला अपरोक्षत्वाने ज्ञान होणार नाही. म्हणून अवांतर वाक्य ही अपरोक्ष ज्ञानाला हेतू आहेत आणि महावाक्य तर साक्षात हेतू आहे. बरोबर की नाही? या दोन्ही गोष्टी आपल्या कालपर्यंत लक्षात आल्या. आता दोन आवरण पण लक्षात आली. एक असत्वपादक आवरण आणि एक अभानापादक आवरण. अशा दोनही आवरणाचा विचार आपण केला. दोन महावाक्याचा विचार केला आणि त्या दोनही महावाक्याचा विचार करता असताना स्वत्र संबंधी महावाक्य आणि स्वत्र संबंधी अवांतर वाक्य. अवांतर वाक्य परोक्ष ज्ञानाला हेतू असून असत्वपादकाची निवृत्ती करणारे आहेत आणि महावाक्य अपरोक्ष ज्ञानाला हेतू असून आभानापादक आवरणाची निवृत्ती करणारं आहे. म्हणून अपरोक्ष ज्ञान आणि हेच ज्ञानास हेतू आहे. कोणत्या ज्ञानाला? ते ब्रह्मत्व आहे अशा ज्ञानाला काय आहे? हेतू आहे. हे आपण काल पाहिलं. आता आज आपल्याला परिच्छेद क्रमांक 22. ग्रंथ सर्वांनी जवळ घेतलेला आहे का? ग्रंथ जवळ घ्यायचा, ग्रंथ ठेवून द्यायचा आणि नुसतं ऐकायचं. नुसतं ऐकणं म्हणजे नुसतं श्रवण करणं. तर श्रवणाची व्याख्या काय? उपक्रम उपसहारादी पाहून, म्हणजे त्याच्यामध्ये षडलिंग आलेली आहे. सहारादी हा शब्दाने काय आली? सर्व षडलिंगांचा विचार त्याच्यामध्ये आलेला आहे. मग असं षडलिंग पाहून वेदांत वाक्याचं तात्पर्य काय त्याचा निश्चय जर व्हायचा असेल तर ग्रंथ जवळ असला पाहिजे. प्रत्येक ओळ आणि प्रत्येक पंक्ती, प्रत्येक शब्द याच्यामध्ये काहीतरी गहन अशा प्रकारचा अर्थ दडलेला आहे. याच्यातूनच काय होईल? आपल्याला जर चांगल्या प्रकारचं श्रवण झालं तर आपल्याला आत्मस्वरूपाचं दर्शन मात्र दूर मात्र नाही, ते फार जवळ आहे. त्याचाच विचार आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. करू आपण त्याचा विचार. परिच्छेद क्रमांक 22 मुद्दा उपस्थित केलेला आहे की महावाक्यापासून उत्पन्न होणाऱ्या अपरोक्ष ज्ञानाविषयी शंका. काय म्हणतात या ठिकाणी? की तुम्ही काय म्हणता की महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होते, त्याविषयी आम्हाला काय आलेली आहे? शंका आलेली आहे. आता याने ज्या अर्थी शंका केली, हा विनाकारण शंका करेल का? हा जो पूर्वपक्ष आहे, पूर्वपक्ष म्हणजे थोडक्यात शिष्य घ्या.
आणि उत्तर पक्ष म्हणजे कोण? श्री गुरु घ्या. पूर्व पक्ष म्हणजे काय? भेद निर्माण करणारा आहे. आणि उत्तर पक्ष म्हणजे काय? सिद्धांती आहेत, आहे का नाही? त्यांचा काय सिद्धांत आहे की जीव हा ब्रह्मरूपच आहे. ज्ञान फक्त तुम्हाला कशाने होणार आहे? अपरोक्ष अपरोक्ष ज्ञान कशाने होणार आहे? महावाक्यानेच होईल. महावाक्य वाचून मात्र तुम्हाला ज्ञान होणं संभवतच नाही. अशा पद्धतीनं हा सिद्धांत मत चालतं. एक पूर्व पक्ष चालतो आणि एक उत्तर पक्ष या ठिकाणी चालतो. उत्तर पक्षालाच सिद्धांत पक्ष असं म्हटलं जातं. बघा आता त्याने काय शंका केली. अहो जर महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होते असे मानले तर ज्ञान उत्पत्तीविषयी श्रवणाधिक हेतू आहेत म्हणून जे शास्त्राने सांगितले ते व्यर्थ होईल. बघा काय सांगितले. अहो जर महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होते. आता अपरोक्ष ज्ञान कोणत्या वाक्याने होतं? अवांतर वाक्याने होतं का महावाक्याने होत आहे? महावाक्याने. महावाक्यानेच काय होतं? आपल्याला अपरोक्ष ज्ञान होतं. आणि हा म्हणतो जर तुम्ही म्हणता की महावाक्याने जर अपरोक्ष ज्ञान होतं तर काय विसंगती होऊ शकते? काय दोष उत्पन्न होऊ शकतो? असे मानले तर काय होईल? ज्ञान उत्पत्तीविषयी श्रवणाधिक हेतू आहेत म्हणून जे शास्त्राने सांगितले ते व्यर्थ होईल. मग ज्ञान उत्पन्न करण्याविषयी काय शास्त्राधिकाने काय सांगितलेलं आहे? श्रवण, मनन, निधिध्यासन. हे ज्ञान उत्पन्न होण्यामध्ये हेतू नाही का? हे ज्ञान उत्पन्न होण्यामध्ये हेतू आहेच. आणि तुम्ही तत्व पदार्थ शोधून सांगत असताना काय म्हटले की तत्वमसी महावाक्य आहे ना, यानेच अपरोक्ष ज्ञान होत आहे आणि श्रवणाधिकाने मात्र अपरोक्ष ज्ञान होत नाही. ते त्याला सहाय्यक आहे असं तुम्ही म्हणता. पण इथं असं जर म्हटलं तर काय होईल? शास्त्राला विरोध येईल असं याचं म्हणणं आहे. म्हणून ज्ञान उत्पत्तीविषयी श्रवणाधिक हेतू आहेत म्हणून जे शास्त्राने सांगितले ते व्यर्थ होईल. आता तुम्ही काय कराल समाधान? तुम्ही तेच समाधान सांगाल. कोणतं? आतापर्यंत जे मागं समाधान सांगितलं तसंच तुम्ही समाधान करणार आहे हे आम्हाला आता माहितीच आहे. मग बोला तुम्हाला काय म्हणायचं? म्हणले अहो आता श्रवण, मनन, निधिध्यासनाचा असंभावनादी निवृत्तीमध्ये उपयोग आहे म्हणून व्यर्थत्व नाही. काय म्हणले? तुम्ही काय म्हणणार आहे? श्रवण, मनन, निधिध्यासनाचं काय? श्रवणाचं तात्पर्य काय आहे? प्रमाणासंभावना. प्रमाणासंभावना. प्रमाण जे वेदवाक्य आहे ते कर्म उपासना प्रतिपादक आहे का जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादक आहे याविषयी जो संशय का नाही त्या संशयाच्या निवृत्तीकरता काय करायचे? श्रवण करायचे. आणि मनन कशासाठी करायचे? वेदांत वाक्याचा सिद्धांत काय? जीव ब्रह्माचा अभेद, जीव ब्रह्माचं ऐक्य. मग जीव ब्रह्माचा अभेद सत्य आहे का भेद सत्य आहे याविषयी जो संशय तो काय करायचा आहे? निवृत्त करायचा. कशा निवृत्त होणार आहे? मरणाने निवृत्त होणार आहे. जीव ब्रह्माच्या अभेद निश्चय साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती असं युक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनाने असणारं प्रमेय ऐक नाही किंवा प्रमेय नावाचा वेदांत वाक्याचा जो सिद्धांत आहे त्याच्याविषयी जो संशय झालेला आहे त्याच्या निवृत्तीकरता त्याचा उपयोग होतो असं तुम्ही त्या ठिकाणी सांगाल. आणि देहाधिकाच्या ठिकाणी सत्यत्व निश्चय असल्या कारणाने जीव ब्रह्माच्या भेदाविषयी सत्यत्व निश्चय त्याचा राहतोच आहे. मग याच्या निवृत्तीकरता काय कराल तुम्ही? याच्या निवृत्तीकरता तुम्ही निधिध्यासन कराल. बरोबर की नाही? असा त्याच्यामध्ये उपयोग होतो. म्हणून ते काय? असंभावना, विपरीत भावना याच्या निवृत्तीकरता श्रवण, मनन, निधिध्यासनाचा उपयोग आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगाल. पण हे तुमचं सांगणं सुद्धा काय व्यर्थ आहे. कसं काय व्यर्थ आहे? मग तो असं सांगतो की बाबा असे वर तुम्ही सांगितले आहे खरे, तथापि कोणत्याही वस्तूचे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याविषयी असंभावना, विपरीत भावना संभवत नाही. आता पहा काय त्याने बघा. आता त्याचा विचार बघा बरं तुम्ही सगळ्यांनी. काय म्हटलं तो की कोणत्याही वस्तूचे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याविषयी असं भावना आणि विपरीत भावना संभवतच नाही. असं आता उदाहरण घ्या. आता हातामध्ये तुमच्या काय हातामध्ये काय आता काय ग्रंथ वगैरे आहे का नाही?
पेन आहे, त्या पेनाला तुम्ही लाकूड म्हणणार का? बरं, ह्या ग्रंथाला तुम्ही काय म्हणणार? गाथा म्हणणार का? या ग्रंथाला तुम्ही गाथा म्हणू शकत नाही, पेनाला तुम्ही लाकूड म्हणू शकत नाही. का बरं? तुम्हाला त्याचं ज्ञान परोक्ष आहे का आता अपरोक्ष आहे? अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे अपरोक्ष ज्ञानामध्ये तुम्हाला असंभावना, विपरीत भावना होतील का परत? नाही झालं. होणार नाही, बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही काय म्हणता की मुद्दा त्याने काय उपस्थित केला की श्रवण मनन निधिध्यासन. मग आता यांची उपयोगिता कशामध्ये आहे? झालेल्या ज्ञानाविषयी जर असंभावना, विपरीत भावना होत असेल, म्हणजे संशय विपर्य जर होत असेल, त्याच्या निवृत्ती करता श्रवण मनन निधिध्यासनाची काय आवश्यकता आहे. पण कोणत्याही वस्तूची एकदा अपरोक्षत्वाने ज्ञान झाले तर त्याच्याविषयी संशय विपर्य येण्याचं काही कारण आहे का? तुम्ही घाटाला काही हंडा नाही म्हणू शकत ना, रांजण नाही म्हणू शकत ना. त्याला काय म्हणणार? घट आहे, घटच म्हणणार त्याला, ऐका नाही. छोटासा घट आहे, छोटाच घट म्हणणार, त्याला मोठा घट म्हणणार नाही. त्याला जी एखादी वस्तू आहे, जर अग्नी, त्या अग्नीला तुम्ही पाणी म्हणाल का? कधी म्हणणार नाही, कारण हा अग्नीच आहे. मग त्या अग्नीविषयी तुम्हाला संभ्रम, संशय येईल का? काही येणार नाही. हे जसं आहे का नाही, मग तसं या ठिकाणी तुम्ही काय सांगता की महावाक्यानेच अपरोक्ष ज्ञान होतं. मग श्रवण मनन निधिध्यासन याचा हे पण ज्ञान उत्पन्न होण्यामध्ये उपयोग आहे का नाही? शास्त्राने सांगितलं का नाही? हे तुम्हाला शास्त्राने सांगितलं, पण याला व्यर्थत्व दोष येतो. का व्यर्थत्व दोष आला बरं? कारण कोणत्याही वस्तूचे एकदा अपरोक्षत्वाने ज्ञान झालं का त्याच्याविषयी संशय विपर्य मात्र निर्माण होत नाही. आलं लक्षात? मुद्दा लक्षात आला का? हा मुद्दा जर लक्षात आला नाही तर पुढचे मुद्दे समजणार नाही. ठीक आहे ना? बघा आता, म्हणून आता हा काय करतो? श्रीगुरूंना पर्याय सांगतो. हा श्रीगुरूंना काय करतो? पर्याय सांगतो. म्हणजे हा श्रीगुरूंपेक्षा कसा आहे? फार हुशार आहे. म्हणजे श्रीगुरूंचं जणू काय बारशी जेवून आला, म्हणून श्रीगुरूंना म्हणतो तुम्ही आता काय करा, आता आम्ही तुम्हाला सांगतो म्हणून तुम्ही थोडं काय करा, थोडं समजून घ्या, आणि तुमचं चुकीचं असेल ना बरोबर करून घ्या. म्हणजे आम्ही तुमच्यावर काय करणार आहे, आता थोडी कृपा करणार आहे. तर तुकोबराय म्हणतात, संतापशी बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उर फोडी. म्हणून अशा पद्धतीनं हा मागचा पुढचा विचार न करता श्रीगुरूवरती आता जरा थोडी कृपा करतो. काय म्हणतो पहा आता. म्हणून आता आम्ही काय म्हणतो तुम्ही ऐका. म्हणून सर्वानाधिकाच्या ठाई व्यर्थ तो दोष कायम राहतो, तो राहतोच. याकरता आम्ही काय म्हणतो? श्रवण मनन निधिध्यासन याच्या ठिकाणी जर व्यर्थत्व दोष राहू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही काय म्हणतो ते ऐका. याकरता केवळ वाक्य करून, केवळ वाक्य कशा शास्त्रामध्ये केवळ वाक्य कशाला म्हणायचं? उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्याकडे 10 रुपयाची नोट आहे, 100 रुपयाची, 50 रुपयाची, 500 रुपयाची, आहे का नाही? अशा नोटा आहेत का नाही? बरं, मग आता 100 रुपयाची असेल तर तिलाही पण नोटच म्हणता, आणि 500 रुपयाची असेल तिलाही पण काय म्हणता? ठोकळा, कॉईन काय म्हणता? नोटच म्हणता ना, का दुसरं काय म्हणता का? नाही. तसं ह्या ठिकाणी अवांतर वाक्य काय आलं आणि महावाक्य काय आलं, याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? केवल वाक्य. याला काय म्हणायचं? केवल वाक्य. आता जर कधी कोणी म्हटलं ना केवल वाक्य म्हणजे काय, ते अवांतर वाक्य असो अथवा ते महावाक्य असो, त्याला शास्त्रामध्ये काय म्हणायचं? केवल वाक्य असं त्या ठिकाणी म्हणायचं. ठीक आहे. म्हणून याकरता केवल वाक्य करून, मग ते अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो, मग परोक्ष ज्ञान होऊन मग याने काय होतं? हे अवांतर वाक्य असो किंवा महावाक्य असो, याने कोणतं ज्ञान होणार आहे? परोक्ष ज्ञान होणार आहे. म्हणजे त्या ब्रह्माचं, जीवाचं, परमात्म्याचं काय फक्त स्वरूपाचं ज्ञान होणार आहे तुम्हाला. ते ब्रह्म मी आहे असं ज्ञान मात्र होणार नाही. बरोबर की नाही? मग ह्या केवळ वाक्याने म्हणजे त्याने त्याच्यामध्ये अवांतर वाक्य पण घेतली आणि महावाक्य पण घेतली, आणि कोणतं ज्ञान सांगितलं? केवळ त्याच्यातून परोक्ष ज्ञान होतं असं त्याने त्या ठिकाणी सांगितलं. बरं, असं ज्ञान झाल्याच्या नंतर श्रवणाधिकाच्या साह्याने म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन याच्या साह्याने, याच्या आधाराने
अपरोक्ष ज्ञान होते. कारण यांचं तात्पर्य काय, याला हे का सांगायचं बरं इथं, श्रवण मनन निधिध्यासन, या श्रवण मनन निधिध्यासनाला व्यर्थत्व दोष राहूच नाही. याला व्यर्थत्व दोष राहू नये म्हणून तो काय पर्याय काढला, की त्याने हा पर्याय काढला की हे केवळ वाक्य याला म्हणा. केवळ वाक्याने कोणतं ज्ञान करायचं, परोक्ष ज्ञान करायचं का अपरोक्ष ज्ञान करायचं केवळ वाक्याने? परोक्ष ज्ञान करायचं आधी. केवळ वाक्याने कोणतं ज्ञान करून घ्यायचं? आधी दोन्ही परोक्ष पण ज्ञान. होणार ना. हा? परोक्ष ज्ञान दोन्ही पण होणार, परोक्ष परोक्ष आणि ज्ञान अपरोक्ष. केवळ वाक्य जे आहे का नाही, केवळ वाक्य म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? केवळ वाक्यामध्ये अवांतर अवांतर आणि आणि किंवा महावाक्य दोघांचा समावेश झाला ना. हो, त्यामुळे दोन्ही पण ज्ञान होणार, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. त्यामुळे श्रवण व्यर्थ होणार नाही असं सांगितलंय. केवळ वाक्य दोन्ही पण धरली, अवांतर वाक्य आणि महावाक्य दोन्ही पण केवळ वाक्य केली. त्यामुळे केवळ वाक्यांचं श्रवण केल्यानंतर दोन्ही पण ज्ञान होणार, परोक्ष आणि अपरोक्ष. त्यामुळे श्रवणाला व्यर्थता येणार नाही. श्रावती झालं काय? उठ. उठ, मला आम्हाला आवडलं. बाहेर जा पटकन. बाहेर जा. वय लवकर पटकन. तिकडे जाऊन जा. तिथं खाटा घेऊन जा. बघा आता तुमच्या लक्षात आलं का, यांचं म्हणणं काय आहे की ते महावाक्य असो किंवा ते अवांतर वाक्य असो, त्याने कोणतं ज्ञान होणार आहे आपल्याला? अपरोक्ष ज्ञान होईल का? अपरोक्ष ज्ञान होणार नाही. त्याने कोणतं ज्ञान होणार आहे? फक्त परोक्ष ज्ञान होणार आहे. बरोबर आहे परोक्ष का? ज्ञान. बरं, आता गंमत अशी होते का, मग ज्याला सूत्रसंबंधी महावाक्य अपरोक्ष ज्ञानाला हेतू आहे असं म्हटलं की नाही, पण आता त्या ठिकाणी ते दोन्ही वाक्य जर मिश्रित आले, मग ते ब्रह्माचं स्वरूप नक्की लक्षात घ्यायचं का ते ब्रह्म मी आहे असं लक्षात घ्यायचं? म्हणजे त्याला यथार्थ ज्ञान होईल का? यथार्थ ज्ञान म्हणजे ते ब्रह्म मी आहे असं यथार्थ ज्ञान. हे तर बरोबर आहे की नाही? ते यथार्थ ज्ञान. पण याने यथार्थ ज्ञान होईल का त्याला? याने ज्ञान होईल त्याला परमात्म्याचं, फक्त परोक्ष ज्ञान होईल. आणि परोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर मग काय करायचं की श्रवण मनन आणि निधिध्यासन या तीनचा उपयोग काय करायचा? अपरोक्ष ज्ञानाकरता या तीनचा काय करायचा? उपयोग करायचा. म्हणून श्रवणाधिकाच्या साह्याने श्रवण मनन निधिध्यासन याच्या साह्याने काय करायचं? अपरोक्ष ज्ञान करून घ्यायचं. आणि परोक्ष ज्ञान कशाने करून घ्यायचं? केवळ वाक्याने फक्त परोक्ष ज्ञान करायचं. अवांतर वाक्य असो किंवा ते महावाक्य असो, ठीक आहे ना? असे मानले असता श्रवणाधिकांना व्यर्थत्व येत नाही. म्हणजे तुमचे श्रवण मनन निधिध्यासन आहे का नाही, यांना मात्र कोणत्याही प्रकारचा दोष येत नाही असे पुष्कळ ग्रंथकर्त्याचे मत आहे. म्हणजे याचं तात्पर्य काय? श्रवण मनन निधिध्यासन यांना व्यर्थत्व दोष येऊ नये. मग येऊ नये म्हणून त्याने काय पर्याय काढला बरं, सांगा बरं आता? श्रवण मनन निधिध्यासन यांना दोष येऊ नये, व्यर्थत्व येऊ नये, काय पर्याय काढला याने? अवांतर वाक्य किंवा केवळ वाक्य जे आहे त्याच्यापासून परोक्ष ज्ञान होणार. म्हणजे केवळ वाक्यानं त्या अवांतर वाक्य आणि महावाक्य त्याच्यापासून काय होणार? परोक्ष ज्ञान होणार. आणि श्रवणाधिकाच्या साह्यानं अपरोक्ष ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान झाल्यानंतर श्रवणाधिक म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन याच्या साह्यानं अपरोक्ष ज्ञान करून घ्यायचं. म्हणजे श्रवणाधिकांना व्यर्थता येणार, व्यर्थत्व दोष येणार नाही. बरोबर आहे की नाही? आणि व्यर्थत्व दोष हा कायमच कस का राहील बरं? व्यर्थत्व दोष श्रवणाधिकांना हा नेहमीच का राहू शकतो बरं? कारण ते केवळ सहाय्यक आहेत. ग्रंथ पहा, ग्रंथ त्याचं काय म्हणणं होतं की तुमच्या मताप्रमाणे त्याचं म्हणणं काय होतं की जर अपरोक्ष ज्ञान झालं तर तो दोष राहणारच नाही. म्हणजे एकदा आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं तर श्रवण मनन निधिध्यासन ह्याची गरज पडणारच नाही, त्याचं सहाय्य लागणारच नाही असं त्याचं म्हणणं होतं. काय की तुम्हाला त्या ब्रह्माविषयी स्वरूपाविषयी किंवा कोणत्याही एका वस्तूचं लक्षात घ्या, तथापि कोणत्याही एका वस्तूचं जर तुम्हाला अपरोक्षत्वानं ज्ञान झालं,
अपरोक्षत्वाने म्हणजे प्रत्यक्ष साक्षात तुम्हाला ज्ञान झालं. सांगितलं का नाही, पेनाला तुम्ही लाकूड म्हणाल का, ग्रंथाला तुम्ही दुसरं काही नाव द्याल का, हे तुम्हाला अपरोक्षत्वाने ज्ञान झालं की नाही, मग त्याविषयी तुम्हाला असम भावना, विपरीत भावना निर्माण होतील का, होणार नाही. मग श्रवण मनन निधिध्यासन याला व्यर्थ तो दोष राहील का नाही. मग तो दोष राहू नये, मग आम्ही काय म्हणतो, ते केवळ वाक्य घ्या, म्हणजे अवांतर वाक्य असेल किंवा महावाक्य असेल, त्याने कोणतं ज्ञान होईल, त्याने फक्त परोक्ष ज्ञान होईल. बरोबर आहे की नाही. आणि मग श्रवण मनन निधिध्यासन हे शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्ञान उत्पत्तीचं साधन आहे. मग याने काय करून घ्या, तुम्ही अपरोक्ष ज्ञान करून घ्या. मग यानेच अपरोक्ष ज्ञान झालं तर श्रवण मनन निधिध्यासन यांना दोष येईल का? आता यांना दोष येत नाही असं आमचं म्हणणं आहे. नुसतं असंच आमचं म्हणणं आहे का काही ग्रंथकर्त्यांचं पण म्हणणं आहे? बोला. ग्रंथकर्त्यांचं पण आहे. ग्रंथकर्त्यांचं पण मत ते पण म्हणते. पुष्कळ अशा काही ग्रंथकर्त्यांचं ग्रंथ आ? काही ग्रंथकारांचं मत आहे, काहींचं नाही. हा तर काहींचं नाही, म्हणजे आपलं नाही, सिद्धांतामध्ये आहे का नाही, यांचं नाहीये, असं सरळ मुद्दा होतो, आहे की नाही. आणि मग बाकीचे काही दोन शंका तयार करतात ना काही याच्यावर, काही शंका तयार करतात ना याच्यावर पण. हो, शंका करतात ना, शंका करतात, करणारे करतात. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात आला तुम्हाला, सगळ्यांच्या लक्षात आला. ठीक आहे, आता पुढे पहा, परिच्छेद क्रमांक 23 सिद्धांत. ऐका, केवळ वाक्य, केवळ वाक्य म्हणजे एकच विधेय किंवा एकच उपदेश असतो, म्हणजे दोन्हीच एकच, त्यालाच केवळ वाक्य म्हणायचं ना. अवंतर असो किंवा महावाक्य असो, त्याचा एकच विधेय किंवा एकच उद्देश असतो, त्यालाच केवळ वाक्य म्हणायचं ना. बर बर, पुढे पाहता, सिद्धांतमती केवळ महावाक्य श्रवणापासून अपरोक्ष ज्ञान व श्रवणाधिकार सार्थकता. आता सिद्धांत मताप्रमाणे, आता हे पूर्व पक्षाचं म्हणणं झालंय का नाही. आता सिद्धांतमती का नाही, ते काय करतात, केवळ म्हणजे फक्त काय, महावाक्यापासून. आता अवांतर वाक्याचा विचार आला का, अवांतर वाक्याचा विचार नाही, फक्त महावाक्य, ते ब्रह्म तू आहेस तत्त्वमसी, हे महावाक्य आहे का नाही. या महावाक्यापासूनच काय अपरोक्ष ज्ञान होते आणि श्रवणाधिकांना सुद्धा काय सार्थकता आहेच, बरं का, लक्षात घ्या. मग श्रवणाधिकांना व्यर्थ तो दोष. आता तुम्ही म्हणता तसं नाही सांगणार आम्ही, आम्हाला जसं सांगायचं ना आम्ही तसंच सांगू. कसं सांगू की अपरोक्ष ज्ञान कशाने होणार आहे, महावाक्यानेच होणार आहे. आणि श्रवण मनन निधिध्यासन यांना व्यर्थत्व दोष आहे का, यांना सुद्धा व्यर्थत्व दोष राहणार नाही. कसं राहणार नाही सांगतो म्हणे, पहा, हे पूर्व पक्षीचे म्हणणे बरोबर नाही. काय पूर्व पक्षीचे म्हणणे बरोबर नाही, केवळ वाक्य जे आहे त्या केवळ वाक्यापासून परोक्ष ज्ञान होते आणि त्याच्या केवळ वाक्यापासून परोक्ष ज्ञान होते आणि श्रवण मनन निधिध्यासनाने काय होतं, अपरोक्ष ज्ञान होते, म्हणून त्यांना सार्थकता राहते, असं जे पूर्व पक्षाने म्हटलं होतं. तर हे पूर्व पक्षीचं म्हणणं बरोबर नाही. का बरोबर नाही, कारण बाबा शब्दाचा स्वभावच असा आहे की तो व्यवहित म्हणजे दूरदेशीच्या, तसेच भूत किंवा भविष्यकाळच्या वस्तूचे परोक्ष ज्ञान करून देतो. पाहता या ओळीकडे ना सगळ्यांनी लक्ष द्यायचं. शब्दाचा स्वभावच असा आहे. आता हा जो शब्द आहे की नाही, या शब्दाचे स्वभाव तुम्ही पाहता की नाही. शब्द तुकोबराय म्हणतात नाही, शब्दाचं वर्णन करून सांगताना तुकोबराय म्हणले की नाही, शब्द बहुसार उपकाराची राशी, म्हणजे शब्द आपल्यावर उपकार करतो, बरोबर की नाही. शब्द आपल्यावरती परोपकार करतो आणि शब्द आपल्यावरती अपकार नाही करणार का. शब्द आपल्यावर उपकार पण करू शकतो. शब्दे शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. शब्दाने आपल्यावर क्लेश पण होऊ शकतात, त्रास पण होऊ शकतो आणि शब्द आपल्यावरती काय उपकारही करू शकतात. तुकोबराय म्हणतात की नाही, आमच्याकडे धन कोणतं आहे, शब्दाचंच धन आहे, बरोबर की नाही. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, शब्दाची शस्त्रे यत्न करू, शब्दाचे आमच्या जीवीचे जीवन, शब्दाची वाटू जन धन लोका, असंच ना.
तुका म्हणे पा शब्देची देव शब्देची गौरव करू पूजा, किंवा ज्ञानोबरा म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐशे अक्षरे रसिके मिळवेल, किंवा ती अक्षरे नव्हती देखा. हे शब्द नुसतं अक्षर आहे का? ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करणारी दिवे ती, बरोबर की नाही? म्हणून अशा पद्धतीनं हे शब्द काय करतात, आपल्याला अधोगतीला पण घेऊन जातात आणि हे शब्द आपल्याला ऊर्ध्वगतीला पण घेऊन जाऊ शकतात. मग हा शब्द नक्की तुम्ही कुठं वापरता याचा विचार आधी करायचा आहे का नाही? शब्द कुठं वापरला पाहिजे? जसं आपण एखादी वस्तू जर विकायची, जर चांगला हिरा जर विकायचा असेल तर कुठं विकला पाहिजे? बाजारात, भाजीपाल्याच्या बाजारात नेऊन विकला तर काय किंमत आहे त्याला? काही किंमत नाही. मग तो शब्द तसा कुठं बोलला पाहिजे, कोणाला बोलला पाहिजे, असं जर तिथं जर बोलला तर त्याला फार मोठी किंमत येऊ शकते. म्हणून हा शब्दाचा एक स्वभाव सांगायचा या ठिकाणी. हे शब्दाचं महत्त्व कळालं का नाही? शब्दाचा स्वभाव पण आपल्याला काय करायचं, लक्षात घ्यायचं. पहा आता शब्दाचा स्वभाव असा आहे की, हा बोला. आता मगाशी म्हणजे माझी संकल्पना क्लिअर झाली नाही. मला असं म्हणायचं होतं की केवळ वाक्य म्हणजे जे अवांतर असो किंवा महावाक्य असो त्याचं परोक्ष ज्ञान होणार, बरोबर आहे. हा पण त्याच वाक्यांचं पण श्रवण मनन निधिध्यासन करणार ना? हो, आता इथं काय दिलं त्याने, श्रवणाधिकाच्या साह्याने अपरोक्ष ज्ञान होतं. मग श्रवण मनन हा. निधिध्यासन काय करणार आहे? श्रवणामध्ये षडलिंग पाहिजे परत, मननामध्ये हा. साधक बाधक युक्ती करायच्या परत, आणि निधिध्यासनामध्ये काय करायचं, अनात्मक वृत्तीचा त्याग करायचा. करायचं आणि पण त्याला समाधी, हा त्याच वाक्याच्या अनुषंगानं करणार ना आपण? हो, वाक्य केवळ आता ती दोनच वाक्यांच्या. वाक्य आहेत. दोनच वाक्य आली, महावाक्य आणि दोनच अवांतर वाक्य. वाक्य. हा, तेच सांगायचं होतं मला. पण त्या वाक्यांचा आपण असं श्रवण असं मनन. असं असतं की आता हे हा. घुसळण करून त्यातलं सगळं सार काढलं की नाही, घुसळण होय. करून सार काढलं की नाही, म्हणजे ते सार काढलेलं परत तुम्ही त्याच्यातच टाकायचं आहे का नाही? हम्म. आणि त्याने हम्म. म्हटलं तसं घुसळण करायचं आणि परत त्याच्यातून सार काढायचं. काय असतं माहिती हम्म. का, की आता काही काही त्या दूध आहे त्याच्यात विरजण घालणार, मग ते विरजण घातल्याचं दही करायचं, त्याच्यानंतर उन्हवणे थंडवणे काय ते घालून त्याच्यातून तो लोणी काढायचं आहे का नाही, असं काही काही करू शकतात. किंवा मग काही लोक म्हणतील तसं करण्यापेक्षा ते दूध तापवा, त्याची साई काढा आणि त्या साईला गरम करा कडवून, आणि त्याच्यातून तूप काढा. आता ह्या प्रक्रिया काय अशा काय केल्या आणि अशा काय केल्या, तो त्याच्या पद्धतीनं सांगायचा प्रयत्न करतो. पण आता आपल्याकडे जी परंपरा आहे, जी सहज परंपरा आहे, जी सोपी परंपरा आहे, ती सोडून द्यायची ना अवघड परंपरा का करत बसायची बरं? सरळ सरळ मुद्दा आहे ना, अवघडात काय जायचं जास्त? तुमच्या लक्षात आला काय मुद्दा? हो, आला. कसं त्या वाक्यांचं आपण ते श्रवण मनन निधिध्यासन आता करायचं. त्याच्यात ती महावाक्यच तुम्हाला सांगणार ना का ते ब्रह्मत्व आहे? सांगणार. अवांतर वाक्य हा. सांगेल का? नाहीच की. हा. मग ते तो जर श्रवण करायला लागला तर कोणत्या अवांतर वाक्याने त्याला ते तात्पर्य कळेल का वेदांत वाक्याचं? नाही करणार. त्याला तात्पर्य कशात कळेल? महावाक्याचं तात्पर्य कळेल त्याला का ते ब्रह्म मीच आहे. मग तुम्ही ते हा. सगळे एकत्र करून जर केलं तर तो तसंच निवडून काढणार ना शेवटी. असंच अर्थ होऊ शकतो त्याचा. पाहता खाली हे काय होतं माहिती का, तो मुद्दा आहे ना तिथं जेव्हा चालला ना त्या मुद्द्याला तिथंच धरून बोलायचं. खाली मुद्दा आला का मग ती विसंगती होती. मग मी प्रत्येकाला आग्रह करतो का तुमचा मुद्दा क्लिअर झाला तर पुढं बोलायला, नाही तर मग पुढं नाही बोलायचं. बघा, हे पूर्व पक्षीचे म्हणणे बरोबर नाही, कारण शब्दाचा स्वभाव असा आहे की तो व्यवहित म्हणजे दूरदेशाच्या. आता इथं दोन शब्द लक्षात घ्यायचे बरं का, एक व्यवहित आणि एक अव्यवहित, हे दोन शब्द या ठिकाणी आलेले आहे, त्याचा विचार करायचा. व्यवहित म्हणजे काय, दूर असा अर्थ घ्यायचा. व्यवहित म्हणजे काय, दूर. आणि अव्यवहित म्हणजे काय होईल बरं अर्थ? पहा बरं, जवळ. जवळ आहे का नाही? व्यवहित जर दूर असेल तर अव्यवहित म्हणजे काय, जवळ आहे का नाही? मग हा शब्द बघा बरं का काय करतो, शब्दाचा स्वभाव सांगतात. काही वस्तू काय असतात, व्यवहित असतात, आणि काही वस्तू काय असतात, अव्यवहित असतात. बरोबर आहे की नाही? आता स्वर्ग तुम्हाला व्यवहित आहे का अव्यवहित आहे? व्यवहित आहे का नाही? बर, आता त्या स्वर्गामध्ये इंद्र आहेत का नाही? इंद्र आहेत,
अमुक आहे तमुक आहे 9व्या अध्यायामध्ये भरपूर त्याचा विस्तार आलेला आहे. बर, आता शब्दाने त्याचं ज्ञान करून दिलं तुम्हाला. स्वर्ग आहे त्या शब्दाने ज्ञान करून दिल्याच्या नंतर स्वर्गाचं तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान होईल का प्रत्यक्ष ज्ञान होईल का अप्रत्यक्ष ज्ञान होईल? स्वर्गाचं प्रत्यक्ष परोक्ष ज्ञान होईल का अपरोक्ष ज्ञान होईल? स्वर्गाचं परोक्ष परोक्ष ज्ञान होईल, आहे का नाही? प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष असं होतं. म्हणून स्वर्गाचं ज्ञान होईल शब्दाने, आहे का नाही? पण ते कोणतं ज्ञान होईल तुम्हाला? परोक्ष ज्ञान होईल. आणि कशाने होणार आहे? शब्दानेच होणार ना, का दुसरं कशाने होणार आहे? शब्दानेच होणार आहे, बरोबर की नाही? तर पहा आता खाली बघा. आता तो व्यवहित म्हणजे दूर देशाच्या तसेच भूत किंवा भविष्यकाळच्या वस्तूचे परोक्षच ज्ञान करून देतो. आता मला सांगा, दूर देश असेल समजा, तिकडं स्वर्गामध्ये काय असेल, तिकडं अमेरिकेत काय असेल, ऐका नाही, तिकडं पण बऱ्याच काही गोष्टी असतात आणि तुम्हाला ज्ञान झाले इथं. पण कोणतं ज्ञान होईल? तुम्ही आता त्या वस्तूचं तुम्हाला वर्णन करून दाखवलं, त्या वस्तू तुम्हाला दिसेल का समोर? स्वर्गात काय चाललंय हे इंद्र वगैरे तुम्हाला दिसेल का? दिसणार नाही. पण इंद्राचं वर्णन जिथं इथं जसं केलंय तसं इंद्र तिथं नाही का? तिथं आहे. पण त्याचं ज्ञान तुम्हाला प्रत्यक्ष आहे का? तुम्हाला अपरोक्ष ज्ञान आहे का? ते तुम्हाला केवळ परोक्ष ज्ञान आहे. बरं, भूतकाळ असणाऱ्या काही वस्तू आहेत, भूतकाळामध्ये काही वस्तू होऊन नाही गेल्या का? अहो, आमच्या पूर्वीच्या काळामध्ये असं होतं तसं होतं, आणि आता तुम्ही लेकराला सांगू लागले, त्याला ज्ञान कोणतं होईल? परोक्ष होईल का अपरोक्ष होईल? परोक्ष. त्याला भूतकाळच्या वस्तूचं ज्ञान करून दिलं तर त्याला अपरोक्ष होऊ शकत नाही ना. कसे होते आजोबा, कसे होते पणजोबा, ते भूतकाळातच गेले ना, आहे का नाही? त्याला ज्ञान कोणतं होईल त्याचं? त्याचं ज्ञान फक्त परोक्षच होईल, अपरोक्ष ज्ञान होणार नाही. बरं, भविष्यकाळच्या वस्तूचं काही ज्ञान करून दिलं तर भविष्यकाळामध्ये कल्की अवतार होईल, अमुक होईल. बरं, मग ते पाहिलं तुम्ही आहे का? त्याचे पाहिजे आपल्याला काही ज्ञान होणार नाही. पण ज्ञान झालं तर कोणतं होईल? फक्त परोक्ष ज्ञान होणार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून भूतकाळच्या वस्तूचे परोक्ष ज्ञान करून देते, बरोबर आहे की नाही? आणि जर वर्तमान काळामध्ये जर ते ज्ञान करून दिलं तर ते वर्तमान काळातलं ज्ञान तुम्हाला परोक्ष असेल का अपरोक्ष असेल? परोक्ष वर्तमान काळातलं ज्ञान अपरोक्ष ते आपल्याला अपरोक्ष असणार आहे. फक्त भूतकाळातलं भविष्यकाळाचं आणि दूरदेशातलं. किती शब्द आले? दूरदेश आला, भूतकाळ आला आणि भविष्यकाळ आला. यामध्ये कसं ज्ञान होतं आपल्याला? परोक्ष ज्ञान होतं. आणि वर्तमान काळातलं अपरोक्ष ज्ञान होईल. अपरोक्ष होतं. हा, आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं. मला असं म्हणायचं, हे तुमच्या आता सर्वांच्या लक्षात येऊ लागलं की नाही? हे लक्षात येऊ लागलं. आता इथून पुढे आपल्याला एक एक वळ वाचत नाही राहायचे. आता पटपट पानाचे पानं आपले आता इथून पुढे चालणार आहे. फक्त तुम्ही तयार झाले ना सगळे, मग इथून पुढे काय सांगायला किंवा समजून घ्यायला काहीच कठीण राहणार नाही. ठीक आहे. आता बघा, तो शब्द काय करतो? व्यवहित म्हणजे दूर, बरोबर ना? काय म्हणले? सावकाश सांगा, थोडं 1-2 अध्याय व्यवस्थित, 1-2 तरंग वस्तू सावकाश सांगा, मग नंतर फास्ट घ्या. हा, पण तुमचा प्रतिसाद असला ना तो लक्षात येतो ना, इथं लक्षात येऊन जातो ना. पहा आता, दूर देशाच्या बोलून झालं का? माईक बंद करा. माईक बंद करायचं म्हणजे बाकीच्यांना विक्षेप येत नाही. सगळ्यांना पण बोलायचं असतं, पण बोलून झालं का आपलं माईक बंद करून ठेवायचा, म्हणजे मग बाकीच्याला लक्षात येऊन जातं. दूर देशाच्या तसेच भूत किंवा भविष्यकाळच्या वस्तूचे परोक्ष ज्ञान करून देतो. कोण करून देतो? शब्द, आहे का नाही? अशा प्रकारचं ज्ञान करून देतो, ज्यामध्ये व्यवहित म्हणजे दूर, स्वर्गस्थ, इंद्रादी देवाचे शास्त्ररूपी शब्दाने परोक्षच ज्ञान होतं. बघा, व्यवहित म्हणजे दूर, काय? स्वर्गस्थ, स्वर्गामध्ये असलेला, आहे की नाही? कोण? इंद्रादी, इंद्र, अमुक तमुक जे काही देवादी असतील त्या सर्व देवांचं काय आहे? शास्त्ररूपी शब्दाने, शास्त्रामध्ये आलेले जे शब्द आहे त्या शब्दाने फक्त आणि फक्त परोक्षच ज्ञान होते. त्याचं मात्र कधी अपरोक्ष ज्ञान होत नाही. अपरोक्ष ज्ञान करायचा प्रयत्न केला तरी होणार नाही. ठीक आहे. व्यवहित वस्तूचे शब्दाने अपरोक्ष ज्ञान
केव्हाही होत नाही व होणे शक्य नाही. आता ते वस्तूच मुळात दूर आहे आणि त्याचं आपण म्हणलं नाही नाही आपल्याला अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे, प्रत्यक्षाने ज्ञान झालं पाहिजे, साक्षात ज्ञान झालं पाहिजे. असा कितीही जर प्रयत्न केला स्वर्गामध्ये असलेल्या इंद्रियाचं आणि मला प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे म्हणजे मला प्रत्यक्ष दिसलं पाहिजे, असा किती प्रयत्न केला तर तुम्हाला दिसेल का प्रत्यक्ष? दिसणार नाही. म्हणजे व्यवहित वस्तूचं शब्दाने किती प्रकारचं ज्ञान करून द्यायचा प्रयत्न केला ते मात्र तुम्हाला अपरोक्ष ज्ञान होणार नाही. झालं तर केवळ कोणतं ज्ञान होईल? परोक्षच ज्ञान होईल, परोक्षच ज्ञान होईल, अपरोक्ष मात्र ज्ञान होणार नाही. किती सरळ मुद्दा आहे बरं. म्हणून व्यवहित वस्तूचे शब्दाने अपरोक्ष ज्ञान केव्हाही आणि कधीही आणि केव्हाच कधी होणे शक्यच नाही. आता पुढे म्हणतात, आता इथं पुढचा पॅरेग्राफ पहा. अव्यवहित वस्तूचे देखील शब्द परोक्ष व अपरोक्ष असे दोन प्रकारचे ज्ञान करून देतो. आता जर वस्तू जवळ असेल म्हणजे कशी? जवळ वस्तूला व्यवहित म्हणायचं का अव्यवहित म्हणायचं? बोला. अविवाहित. अव्यवहित म्हणजे ती वस्तू अव्यवहित. आता काय आपल्या आता फार जवळ आहे, ऐक नाही, ती मात्र आपल्यापासून दूर नाही. आता आपल्याला डोळ्याने ती वस्तू दिसते. आता स्वर्ग वगैरे काय डोळ्याला दिसत नाही, पण आता इदालच्या वस्तू एक नाही, घरात जवळ ग्रंथ वगैरे ह्या सगळ्या वस्तू जवळ आहे का नाही. म्हणजे ह्या कशा आहे? अव्यवहित असणाऱ्या वस्तू आहे. पण ह्या वस्तूचं सुद्धा शब्द काय करतो? दोन प्रकारचे ज्ञान करून देतो. एक परोक्ष ज्ञान करून देत आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान करून देत आहे. ते म्हणते ग्रंथकाराच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झाला की काय असं वाटेल. आता कशाला परोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे? आता तर अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे ना. व्यवहित वस्तू असेल तर त्याचं परोक्ष ज्ञान होतं, इथपर्यंत आम्हाला मान्य. पण वस्तू जर मुळात जवळ आहे, अव्यवहित आहे, मग त्याचं कोणतं ज्ञान व्हायला पाहिजे? अपरोक्षच ज्ञान व्हायला पाहिजे, परोक्ष ज्ञान व्हायलाच नाही पाहिजे. पण ते म्हणे नाही नाही, अव्यवहित वस्तू असेल तर त्याचं परोक्ष ज्ञान होतं आणि अपरोक्ष ज्ञान होत असतं. मला करून दाखवा. आम्हाला दाखवतो म्हणे. पहा आता, ज्यावेळी अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळ असणाऱ्या वस्तूचे फक्त अस्तित्व रूपाने शब्द बोध करतो त्यावेळी परोक्ष ज्ञान होते. बघा, ज्यावेळी अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळ असणाऱ्या वस्तूचा फक्त अस्तित्व रूपाने शब्द बोध करतो त्यावेळी परोक्ष ज्ञान होते, जसे दावा आहे या वाक्यापासून. इथं आहे ना एक पॅरेग्राफ आलेला आहे खालचा पहा. याच्यामध्ये आहे ना एक पुरुषाचं 10 पुरुषांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्या 10 पुरुषांच्या वर्णनामध्ये आपल्याला परोक्ष आणि अपरोक्ष अशा दोन प्रकारचे ज्ञान त्या ठिकाणी होत असतात. बघा बरं कसं ज्ञान होत असतात. हे जरा हे खाली वाचितो आणि मग तुम्हाला त्याचा विषय समजून सांगतो. या विचारसागरामध्ये ना अशा दोनच कथा आलेल्या आहेत. एक आता कथा आहे आणि एक नंतर कथा आपल्याला पाहिजे. बघू वेळ असला तर ती पण पाहू आपण. पहा आता खाली. 10 पुरुष प्रवासाला निघाले असतात मध्ये एक नदी लागली. ती उतरून पलीकडे गेल्यावर आपण 10ही अलीकडे आलो की नाही हे पाहण्याकरता एक जण मंडळी मोजू लागला. आपणा सोडून बाकीच्या 9 त्याने मोजल्यावर 10वा नाही असा त्याचा निश्चय झाला व ते त्याने इतरांना सांगितले. इतर सर्वांनी मंडळी मोजली, पण प्रत्येकाने आपणा सोडून मोजल्यामुळे सगळ्यांचा समज आपण 9 जण अलीकडे आलो व 10वा नाहीसा झाला असा झाला आणि ज्या अर्थी 10वा दिसत नाही त्या अर्थी तो नदीत बुडून मेला असा निश्चय करून सर्व शोक करू लागले. यात 10वा नाही व भान होत नाही ही असंभावना होय आणि मेला असा जो निश्चय झाला ती विपरीत भावना होय. नंतर कोणी त्रस्त पुरुषांनी त्याची सर्व हकीकत ऐकून त्याने सर्वांस मोजले आणि प्रथम 10वा आहे असे त्याने सांगितले. 10वा आहे वाक्य ऐकून दशमाचे म्हणजे 10व्याचे अस्तित्वाबद्दल सर्वच परोक्ष ज्ञान झाले. नंतर 10वा कोण आहे असे त्याने त्रस्तास विचारल्यावर त्याने प्रथम 9 मोजून 10वा दाखवून 10व्यास 10वा तू आहेस असे सांगितले. त्या वाक्यावरून सर्वच 10व्याचे प्रत्यक्ष ज्ञान झाले. सर्वांचे दुःख निवृत्त होऊन त्यांना अति आनंद झाला. ही कथा विद्यारण्य स्वामींनी तृप्तिदीपात वर्णन केले आहे. आता पंचदशी पाहिले का नाही? पंचदशामध्ये ना याच्यामध्ये एक तृप्तिदीप आहे, मोठा दीप आहे, मोठं प्रकरण त्याच्यामध्ये विद्यारण्य स्वामींनी ही कथा सांगितलेली आहे. आता ही कथा फक्त वाचून दाखवली. आता ह्या कथेचं मी तुम्हाला सार सांगतो.
आता आपल्या भाषेमध्ये सांगतो आहे का नाही, हे फक्त आता सगळं असं डोक्यावरून गेलं असेल. आता आपल्या भाषेमध्ये सांगितलं म्हणजे ते सोपं होतं. काय झालं की पलीकडं कुठंतरी एक गाव होतं आणि त्या गावाला जायचं होतं, पण मध्ये नदी आडवी लागली होती. समजा अशी नदी आडवी लागली होती. आता त्या नदीतून पलीकडे जायचं, कीर्तनाला जायचं, मोठं कीर्तन आहे चांगल्या महाराजाचं आहे का नाही, आणि त्या कीर्तनाला जायचं. बरं, आता त्या नदीतून पलीकडे जायचं पण नाव नाही त्या ठिकाणी. नावाडी पण कीर्तनाला तिकडे गेला निघून. तो काही नाव इकडे आणायला तयार नाही. मग आता काय करायचं, हे म्हणले आता कीर्तनाला तर आपल्याला जावं लागेल. मग चला आता आपण पोहत पोहत पलीकडे जाऊ आहे का नाही. मग हे सगळे पोहत 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 पलीकडे निघाले. पलीकडच्या तीरावर गेले आणि गेल्याच्या नंतर म्हणले आपण 10 जण निघालो होतो आहे का नाही. मग 10 जण निघालो, पण आपण 10च्या 10 आलो का नाही हे पहा ना, तपासून तर पाहिलं पाहिजे आपल्याला. बर, मग काय केलं की मला थांबा आता मी त्याच्यातला एक जण होता तो मला मी मोजून काढतो सर्वांना. मोजायला त्याने काय केली, सुरुवात केली. मग तो काय करायचा, स्वतःला बाजूला ठेवायचा आणि म्हणायचा 1 2 3 4 5 6 7 8 9. 9च लागतात आहे का नाही. तो म्हणला तुझं काहीतरी चुकत असेल, हो बाजूला म्हणा. दुसरा यायचा, तो स्वतःला सोडायचा, इतरांना मोजायचा आणि ते 9च भरायचे. आता हे 9 जसे भरायला आले का नाही, यांचे सगळं असं डोक्यावरून जायला लागलं. हे कीर्तन पण डोक्यावरून जायला लागलं, सगळं डोक्यावरून. तो म्हणला 9 जण 10 जण आपण आलोय, 9च जण भरतात, एक जण मेला म्हणले. एक जण नाही मेला नाही, पहिल्यांदा म्हणले एक जण नाहीच आहे, कदाचित तो वाहून गेला आहे का नाही. वाहून गेला ही कोणती भावना, ही असंभावना आहे का नाही. हा, ते म्हणले एक जण दिसत नाही. त्याने रडायला सुरुवात केली, असंभावना निर्माण झाली ना, रडायला सुरुवात केली. आता काही खरं नाही, आता नक्की तो गेलेला आहे. आता आपल्याला घरी गेल्याच्या नंतर, गावामध्ये गेल्याच्या नंतर शाबासकी भेटणार आहे, अशा असंभावना निर्माण झाली आहे का नाही. डोळ्याला पाणी येऊ लागलं प्रत्येकाच्या. नंतर म्हटले दावा नाही. मग दावा नाही जे अर्थी नाही त्या अर्थी तो काय झाला, वाहून गेला. इथपर्यंत असंभावना झाली, पण वाहून गेला का तो मेला पण. कारण वाहून गेला असता तर कुठून तरी तो आला असता, पण कदाचित तो मेला पण असेल. ही काय झाली, विपरीत भावना झाली. बरोबर ना. दावा नाही ही कोणती भावना, असंभावना. आणि दावा मिळाला आहे का नाही, ही कोणती भावना, विपरीत असणारी भावना. अशा दोनही भावना निर्माण झाल्या आणि त्याने तिथंच शोकाकुल आहे का नाही, बंधू आणि भगिनींनो इथं सुरुवात केली. आता काही खरं नाही आहे का नाही. आणि त्या कीर्तनाला ना एक जण गडबड करून चालला होता, चला चला कीर्तन सुरू झालं आहे का नाही. पण यांचा सगळ्यांचा शोक पाहिला त्याने, आणि शोक पाहिल्याच्या नंतर तो आला, म्हणला काहीतरी झालं मला इथं, चला पाहायला जाऊ. आणि पाहायला गेल्याच्या नंतर त्यांचे सगळ्यांची रडारड सुरू झाली आणि म्हणू लागला काय झालं, काय सांगायचं. म्हणले 10 जण आम्ही तिकडून नदीच्या अलीकडे यायला निघालो आणि एक जण आमचा बुडून मरण पावला. आता आम्हाला त्याच्यामुळे शोक होतोय. ते म्हणले तुम्ही थांबा जरा गाडीवर, मला जरा सगळ्यांना बघू द्या म्हणे. म्हणले अशा सगळे लाईनीत उभं राहा, सगळे असे लाईनीत उभं राहिले आहे की नाही. मग त्यांनी सांगितलं आता त्याला स्वतःला काही मोजायची गरज आहे का, त्याला स्वतःला काही मोजायची गरज नाही, कारण हे स्वतःला मोजत होते. मग त्याला असं लाईनीत उभं केलं आहे का नाही. आणि मग 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10वा होता ना, असा गुद्दा झाला, रपाटा झाला. मला 10वा तू ये म्हणला आहे का नाही. मग आता 10व्याचं ज्ञान झालं का नाही. पहिल्यांदा काय म्हणले ते 10वा आहे बरं का. आता हे सांगायचं राहिलं, ते काय म्हणले हे बघा 9 आणि हे आहे बरं का 10, 10वा आहे का नाही. ते म्हणले 10वा कोण आहे, त्याच्या पाठीत रपाटा टाकला, मला 10वा तू आहेस आहे का नाही. मग आता याच्यातून काय लक्षात घ्यायचं, 10 पुरुष तिथं होते का नव्हते, 10 पुरुष होते. आधी काय म्हणला 10वा आहे, इथं शब्द आलता ना खालचा, मी वाचला नाही म्हणून लक्षात नाही आलं. आधी काय म्हणले 10वा आहे का नाही. आणि विचारलं 10वा कोण आहे, तर रपाटा मारून काय म्हणला 10वा तू आहे. मग याच्यातून कोणतं ज्ञान झालं, परोक्ष पण झालं आणि अपरोक्ष पण ज्ञान झाले की नाही दोन्ही पण. बरं आता ते 10 पुरुष जवळ होते का दूर होते, जवळ होते आहे का नाही. मग जवळ होते. मग 10वा आहेस हे कोणतं ज्ञान आणि 10वा तू आहेस हे कोणतं ज्ञान. 10वा आहेस तू परोक्ष ज्ञान आणि 10वा तू आहेस हे अपरोक्ष ज्ञान झालं. म्हणजे अव्यवहित वस्तूचं शब्दाने कोणतं ज्ञान होतं, परोक्ष ज्ञान होतं आणि अपरोक्ष ज्ञान होत असतं. आता मुद्दा लक्षात आला की नाही. आजी होती आहे का नाही, आपली मावशीचदार आहे की नाही, आणि नथ घातली म्हणे, आपली मिसळ भारी सांगतात, नथ घातली आहे का नाही. आणि चहा प्यायला गेले आणि ती चहा प्यायला, आता पूर्वी चहा प्यायचा म्हणजे पितळीने चहा प्यायचा आहे का नाही. मग ते असं चहा प्यायचं म्हणजे सगळी नथ
आधी नच जायचे त्या चहामध्ये आहे. बरं मग म्हणले ते चहा प्यायला प्रतिबंध करत आहे. मग आता काय करायची, ही नतच काढून ठेवा. आता महागाचे नते कुठं ठेवा काढून, मग ते गळ्यामध्ये डोरलं होतं तिथं ठेवलं आहे की नाही, आणि त्याच्यावर घातला आपला पदर असा. बरं आणि नंतर मग सकाळचा चहा पिऊन झाला आणि परत संध्याकाळी लहर येतेच आपल्याला चहा प्यायची, कारण संध्याकाळी चहा नसला तर डोकं गरगर गरगर फिरतं. मग म्हटले चहा करायचा आहे, चहा केला. पण चहा केल्याच्या नंतर परत पितळी घेतली. पण मग आठवण झाली, अरे आपण तर सकाळी चहा पिलो त्यावेळेस नथ होती आपली, आता कुठं नथे, आता नथीची आठवण झाली आहे का नाही. मग आता त्या दोघे जण चहा पित होत्या. ती म्हणली ही आता इथं चहा प्यायमध्ये लक्ष नाही का, लक्ष नाही बरं, नथ नाही. आता काय करायचं, मागाची नथ. किती महाग झालं सोनं आता, लाख सव्वा लाखाच्या पुढे गेलं काय तर त्याची किंमत, एवढं महागाचं. आणि आता काय करायचं, मग ती लागली हळहळ करू लागायला. मग आता तेवढं तिनं समोरची एक आजी होती ती म्हणली हळहळ करू नको, काय म्हणले, नथ आहे म्हणले, नथ आहे. हिला बरं वाटलं, नथ आहे का नाही. म्हणली नथ आहे पण कुठे नथ आहे, म्हणले तेव्हा काय त्या डोरलेला अडकून ठेवली नथ आहे का नाही. मग आता तिला नथ मिळाली का नाही, पहिल्यांदा ज्ञान झालं का नाही नथाचं, कोणतं ज्ञान झालं, नथ आहे हे तिला परोक्ष ज्ञान झालं. आणि ती नथ माझ्या जवळच आहे का नाही, हे काय ही नथ आहे, याचं काय झालं, अपरोक्ष ज्ञान झालं. म्हणजे जवळ असणाऱ्या वस्तूचं म्हणजे अव्यवहित वस्तूचं परोक्ष आणि अपरोक्ष असे दोन्ही पण ज्ञान होऊ शकतात की नाही, होऊ शकतं. आणि व्यवहित वस्तूचं शब्दाने कोणतं ज्ञान होईल, अपरोक्ष ज्ञान. परोक्ष. परोक्ष ज्ञान. परोक्ष. व्यवहित इथं काय दिलं बघा बरं, व्यवहित वस्तूचं कोणतं ज्ञान होतं आपल्याला, परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान होतं. आणि परोक्ष ज्ञान अव्यवहित होतं. वस्तूचं कोणतं ज्ञान होतं आपल्याला, अपरोक्ष ज्ञान होतं. परोक्ष दोन्ही आणि होतं, अपरोक्ष अपरोक्ष आणि दोन्ही अपरोक्ष. दोन्ही पण परोक्ष होतं आणि अपरोक्ष असे दोन्ही प्रकारचे ज्ञान होतात की नाही, अशी दोन्ही प्रकारची ज्ञान होतात. हे सगळा उठारेटा का करायचा आपल्याला, हा सगळा उठारेटा का करायचा आपल्याला, त्याला समजून सांगायचंय. काय समजून सांगायचंय, अपरोक्ष ज्ञान झालं तरी भ्रम निर्माण होऊ शकतो, ऐक नाही. सर्वनाधिकांना व्यर्थ तो दोष येत नाही, ऐक नाही. मग तू सांगतो तसं आम्हाला तुला सांगायचं नाही. आम्हाला काय सांगायचं बाबा, की मा वाक्यापासून अपरोक्ष ज्ञान होतं आणि सर्वनाधिकांना व्यर्थ तो दोष राहत नाही. त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी करायच्या आहेत. आता तो मुद्दा पुढं होतो आपल्याला, आता इथपर्यंत कळालं. पुढचा मुद्दा पुढं पहा. आता पान नंबर पुढचं घ्या बरं, पान नंबर 14 घ्या. हा बघा 10वा आहे, या वाक्यापासून 10व्या पुरुषाचे अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते. आता 10वा तू आहे, हे कोणतं ज्ञान झालं, अस्तित्व रूपाने ऐक नाही परोक्ष ज्ञान झालं. म्हणजेच हे कोणतं वाक्य होतं, जाऊन काय अवांतर वाक्य होतं, ऐक नाही. हे अवांतर वाक्य आहेस आहेस ब्रह्मास्ती असं त्याला काय झालं, अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान झालं, म्हणजे अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान झालं. पुढे पहा. आणि ज्या वेळेस अव्यवहित वस्तू ही आहे असा शब्द बोध करतो. अवहित वस्तू म्हणजे 10वा कोण आहे, 10वा आहे आणि 10वा तू आहेस, 10वा तू आहेस. मग अशा प्रकारचं ज्यावेळेस अव्यवहित वस्तू ही आहे असा शब्द बोध करतो, तेव्हा त्या वस्तूचे अपरोक्ष ज्ञान होते, आहे का नाही. परोक्ष ज्ञान मात्र कधी होणार नाही. मुद्दा लक्षात आला का, मुद्दा लक्षात आला की नाही. वस्तू जर अव्यवहित असेल तर त्या ठिकाणी काय परोक्ष ज्ञान होतं अस्तित्व रूपाने, आणि अपरोक्ष ज्ञान होतं तो तू आहेस. अशा दोन्ही प्रकारचं काय होतं, शब्द ज्ञान करून देतो. त्या एकदा जर त्याला अपरोक्ष ज्ञान झालं की त्याविषयी त्याला संशय होऊ शकतो का, होऊ शकतो, होऊ शकतो, होत नाही. आता म्हणा बरं, मी ब्रह्म आहे आणि थोड्या वेळाने परत कावल्यासारखं करावं लागतो का नाही, करू शकतो, ऐक नाही. अनेक जन्माचे संस्कार आहेत का नाही, आहेचे त्या ठिकाणी. म्हणून अपरोक्ष ज्ञान जर झालं तर बघ, आता मला सांगा, हा ग्रंथ एकदा कळाला मग त्याला मोक्ष व्हायला पाहिजे का नाही, एकदा ग्रंथ वाचला म्हणजे व्हायला पाहिजे का नाही. तरी पण थोड्या वेळाने काही काळाने हे सगळं मावळून जात नाही का, सगळं मावळून जातं आणि परत मग विचार करावा लागतो. बघा त्याची टिपणं काढा, याचे मुद्दे काढा. पण मागच्या वेळेस काय केले होते मुद्दे काय माहिती, म्हणजे हा भ्रम होतो की नाही. हा भ्रम झाला म्हणजे आपल्याला परत काय करावं लागतं, याचं चिंतन करावं लागतं. तसं अपरोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर संशय विपर्य आपल्या ठिकाणी राहू शकतात. त्याच्या खाली एक कथा आहे, ती कथा पण आपल्याला आज समजून घ्यायची होते का नाही बघू आपण. पण इथपर्यंत वाचू. किती वाजले आता, 6 वाजले ना.
हा पॅरेग्राफ इथपर्यंत समजून घेऊ. तो स्वतः दावा का त्याला मोजत नव्हता? हा स्वतः तो दावा जो होता तो स्वतःला मोजत नव्हता, आहे का नाही? त्याने जर स्वतःला मोजला असलं तर मग ज्ञान झालं नसतं का? हा. आपण सगळ्याला मोजतो पण स्वतःला मोजतो का? सगळ्याला ज्ञान सांगतो आणि आपण स्वतःला ज्ञान सांगतो का? मी सच्चिदानंद रूप आहे. मी स्वतःला जर सांगितलं असतं तर मग मुक्त नसतं झाला का? मग श्रीगुरूची काय आवश्यकता पडली असते का? पाहावे आपणाशी आपण आ पाहावे आपणाशी आपण त्या इथपर्यंत नावाने आपण पाहावे, पण पाहतो का आपण? आपण पाहत नाही. कोणीतरी आपल्या जीवनामध्ये यावा लागतो, आहे का नाही? मग आलं ना, मग तो काय करतो, जसं थोडा जर आग्नी दिला, आहे का नाही, ते ते प्रज्वलित होतं त्या ठिकाणी, पण त्याला तेवढ्यापर्यंत ठेवावं का आपण फुंकून फुंकून वाढवलं पाहिजे अशा पद्धतीनं. स्वतःला जर आता हा ग्रंथ इथं आहे आणि ह्या ग्रंथ जर तुमच्या जवळ नाही का, घरी नाही का, मग तुम्ही स्वतः त्याचं चिंतन नाही करू शकत का? पण ही काहीतरी परंपरा आहे ना, ही परंपरा आपण जपली पाहिजे. अशा पद्धतीने विचार होऊ शकतो. पहा आता तेव्हा त्या वस्तूचे जगाशी सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. नाही, तो भाग वेगळा म्हणा, तसं नाही मला म्हणायचं की हे सगळ्यालाच होतं असं नाही ना. दावा सांगायला आहे ना, कोणीतरी यावं लागतं ना दावा सांगायला. हो, स्वतःला मोजत नाही माणूस. मग मला तेच म्हणायचं, हे सगळं जग असंच नव्हतं का? हे म्हशीच्या पाठीवर कावळा बसला, ती काय म्हणते आपल्या प्रारब्धातच असं म्हणते, आहे का नाही? कसला पारमार्थ कसलं काय हे सांगण्याकरता कोणीतरी यावं लागतं की नाही? तो कावळा कोणीतरी उठवावा लागतो की नाही? असा नियमच आहे त्या ठिकाणी. जर तो त्रस्त आला नसता तर त्यांनी रडारडच केली असती. म्हणजे ते जवळच नव्हते का एकमेकाला? जवळ असून सुद्धा त्यांना ज्ञान झालं का ते? म्हणजे त्यांना संभ्रम होता. तो कोणी घालवला? तो त्रस्त आला त्याने घालवला. चला त्यामुळे इथं काय आलं, इथपर्यंत आलतो ना. पुरुषाच्या अस्तित्व रूपाने परोक्ष ज्ञान होते आणि ज्यावेळी अव्यवहित वस्तू ही आहे असा शब्द बोध करतो तेव्हा त्या वस्तूचे अपरोक्ष ज्ञान होते, परोक्ष ज्ञान मात्र होत नाही. त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जीवांचा आत्मा आहे म्हणून अत्यंत अव्यवहित आहे, तरीही अवांतर वाक्य ब्रह्मास्ती असा बोध करते. म्हणून त्यापासून अत्यंत अव्यवहित वस्तू अव्यवहित ब्रह्माचेही परोक्ष ज्ञान होते, बरं का? आता मला सांगा, त्याप्रमाणे जसे 10 पुरुष होते नव्हते, ते कसे होते एकमेकाला? अत्यंत अव्यवहित होते का ते व्यवहित होते? दूर होते का एकमेकापासून? अजिबात नव्हते, आहे का नाही? ते जसे जवळच होते. तसं आपल्याला जवळ काय बरं? कान, नाक, डोळे, प्राण, काय जवळ आहे आपल्याला? अत्यंत जवळ काय? अव्यवहित काय जवळ? आपला आत्माच आपल्याला काय अत्यंत जवळ आहे. आत्म्या वाचून आपल्याला कोणी जवळ आहे का? बरं, सगळ्यात अधिक प्रेम कोणावर आहे आपलं? कानावर, नाकावर, हातावर, पायावर, शरीरावरती, बायका पोरावरती, घरादारावरती, कोणावरती सगळ्यात जास्त प्रेम? बसमध्ये निघाला, त्याने काय केलं? कपडे मळतील म्हणून रुमाल काढला, शीट झटकून घेतलं, त्याच्यावर बसला. पुढे अपघात झाल्याच्या नंतर कपडे चांगले होते, फाडायला सुरुवात केली, आहे का नाही, जखमावरती बांधण्याकरता. पुढं डॉक्टरकडे गेला, त्याला डायबिटीज होती, म्हणले पाय काढावं लागेल, तुम्हाला आत्ता काढावं, आहे का नाही, पण मला वाचवा, आहे का नाही? म्हणजे त्याचं शरीरावर प्रेम आहे का? सरते शेवटी सगळ्यांचं प्रेम कशावरती आहे? आपल्या आत्म्यावरती प्रेम आहे. आत्म्यावरतीच का प्रेम आहे? त्याचं कारण आपल्याला आत्मा अत्यंत जवळ आहे. आत्मा अत्यंत जवळ आहे का? आत्मा आपलं स्वरूपच आहे. आत्मा आपलं काय? आत्मा आपलं स्वरूपच आहे. बघा, त्या उपनिषदामध्ये असा काहीतरी श्लोक आलेला आहे, नवारे पत्यू कामाय पतिप्रिय भोवती आत्मनस्तु कामाय पतिप्रिय भोवती. म्हणजे आपलं बायको प्रेम आहे का नाही? बायको प्रेम आहे म्हणून आपलं बायको प्रेम आहे का? आपल्यावर प्रेम आहे म्हणून बायको प्रेम आहे? आपलं जगावर प्रेम आहे, जगावर आपलं प्रेम आहे का? आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपलं जगावर प्रेम आहे? आपलं जर आपलं प्रेम नसेल तर आपण जगावर प्रेम केलं असतं का? आपल्यावर प्रेम जर नसलं तर आपण कोणावरच प्रेम केलं नसतं. मग आपल्यावर प्रेम का आहे? कारण आपला आत्माच आहे ना, तो परम प्रेमास्पद आहे, म्हणून आपलं सगळ्यावर प्रेम आहे.
आपलं जर आपल्यावर कधी प्रेम नसतं तर आपण कोणावरच प्रेम केलं नसतं, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला सगळ्यात प्रिय काय आहे, तर आपला आत्मा त्या ठिकाणी प्रिय आहे. पण हा आत्मा आपल्याला प्रिय असून, आपल्या जवळ असून, आहे का नाही, जवळी आहे परी भेटेना, आहे का नाही, अविट गे माय विटेना, आहे का नाही, असा असणारा अविट आहे, हा न विटणारा आहे आणि जवळ असून न भेटणारा आहे. तुझा आहे तुझं पशी, परी तू जागा चुकलाशी. ते तो नर हरिण असतो ना, त्याच्या नावेमध्ये कस्तुरी असते, त्याचा सुगंध सुटतो आणि तो सुगंधासाठी इकडं तिकडं फिरत असतो. पण तो सुगंध कुठं असतो, त्याच्या नावेतच असतो, बरोबर की नाही. पण तो काय करतो, फिरत असतो. तसा ज्ञानेश्वर महाराजांचा पण काहीतरी अभंग आहे का नाही, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, ऐक नाही, निज देव मुळी काहीतरी नेनो कुणी, असं काहीतरी आहे चरण, मला आता आठवत नाही. म्हणजे तू देव देव म्हणून ह्या देवाला भज त्या देवाला भज. मग खरा देव कोणता आहे, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. हा आत्माच खरा देव आहे. पण आत्म्याला सोडून, ऐक नाही, त्या मूर्तीची पूजा कर, अमुकाची पूजा कर. आता त्या अधिकाऱ्याचं वर्णन करता असताना कोणी तीर्थयात्रा केली पाहिजे, कुणी मूर्तीपूजा केली पाहिजे, कुणी कर्म उपासना केली पाहिजे, याचे अधिकार तयार केलेले आहे का नाही, आणि कोणी ज्ञान संपादन केले पाहिजे, त्याचे अधिकार केलेले. आता मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये ना याचा बारकाईने विचार आलेला आहे त्यामध्ये. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता देव भजायला सांगितलं आपल्याला, आत्मा हाच देव आहे आणि त्याचीच खरी काय करावी, अखंडित पूजा अशा पद्धतीनं करावी. म्हणजे सर्वांमध्ये त्या परमात्म्याला पाहावं हे सांगायचं त्यामध्ये. पण हा परमात्मा भजण्याकरता आधी आपल्याला परमात्मा तर कळला पाहिजे ना. का कळत नाही बरं आपल्याला, तो अत्यंत अव्यवहित आहे म्हणून कळत नाही आपल्याला, लक्षात घ्या. डोळ्यामध्ये आलेला कचरा डोळ्याला दिसतो का, डोळ्यात आलेला कचरा डोळ्याला दिसत नाही, का बरं, तो अत्यंत जवळ आहे आणि जे अत्यंत जवळ असतं ना ते दिसत नाही, आहे का नाही, आणि दूरचं मात्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. म्हणून आत्मा काय आपलं स्वरूप आहे आणि त्या आत्म्याचाच आपल्याला काय होत असतो, भ्रम होत असतो. म्हणून आता इथं खाली पहा, त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जीवांचा आत्मा आहे म्हणून अत्यंत अव्यवहित आहे. तरी महावाक्य काय करतं, आता त्याचा भ्रम घालवायचा म्हटल्यावरती अवांतर वाक्य करतं ना. अवांतर वाक्याने कोणतं ज्ञान होतं, ब्रह्म असती ते ब्रह्म आहे, ब्रह्माचं स्वरूप कथन करून सांगतं, आहे का नाही, असा बोध करते. म्हणून त्यापासून अत्यंत अव्यवहित ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होते, आहे का नाही. मग तो काय करतो, बाकीचे पूजा कर, अमुक कर, तमुक कर, ह्या देवाला भज त्या देवाला भज, असंच करतो. कारण ब्रह्म आहे, देव आहे, हा देव असा आहे, हा देव तसा आहे, त्याचं स्वरूप कथन केलं जातं. म्हणून तो काय करतो, तो देवाला भजतो, पण खरा देव काय होतो, दूर होतो. का बरं, त्या अवांतर वाक्याने त्याचं ज्ञान करून दिलं. मग देवाचं ज्ञान झालं का नाही, मग देवाचं ज्ञान झाल्यामुळं देवाची पूजा पाठ वगैरे करू लागला. पुढे पहा, म्हणून अत्यंत अविविध ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होते. आणि 10वा तू आहेस, म्हणजे ते ब्रह्म काय आहे, तू आहेस. हा, या दृष्टांतातील वाक्याप्रमाणे तू ब्रह्म आहेस या अर्थाच्या महावाक्यापासून श्रोत्यास ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते, परोक्ष ज्ञान होणे शक्य नाही. लक्षात आला मुद्दा सगळ्यांच्या. थांबायचं आता. खालची एक कथा आहे, ही कथा आपण उद्याला पाहू आणि उद्या प्रयोजनाविषयी वगैरे मला असं वाटतं उद्याला हा मुद्दा फायनल होऊ शकतो कदाचित आपला. ठीक आहे, आता थांबून घेऊ आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते